कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती सगळ्यांसमोर नागरूपात आली पाहिजे। तिला कसं आणायचं नागरूपात? काहीतरी मार्ग असेल ना? आहे। एक मार्ग आहे। भगवान विष्णू अध्यायामध्ये मी एक प्रसंग वाचलाय। एकदा एका सर्पाने भगवान विष्णूंवरती हल्ला करण्याचा बेत आखला आणि त्यासाठी त्याने भगवान विष्णूंच्या भक्ताचं रूप धारण केलं। आणि भगवान विष्णू एकदा ध्यान धारणेला बसलेले असताना तो सर्प भगवान विष्णूंकडे गेला, पण त्याच वेळेला गरुड देव सुद्धा भगवान विष्णूंच्या दर्शनाला आले होते। आणि गरुड देवाला बघितल्यानंतर त्या भक्ताला त्याच्या मूळ रूपात यावं लागलं, सर्पाच्या रूपात। आणि मग गरुड देवाने त्या सर्पाचा वध केला। आणि भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन नारद मुनीला गरुड महात्म्याची रचना करायला सांगितलं। गरुड महात्म्याची रचना? गरुड महात्म्य म्हणजे गरुड देवाची आरती। कदाचित आपल्याला त्याचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल। आबा, तुम्हाला पाठ आहे का गरुड देवाची आरती? हो, मी लिहून घेते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।